तव्यावरती एकदम झणझणीत असा मिरचीचा खरडा जर तुम्ही एकदा बनवला तर तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने बनवताल। कढई किंवा पॅनपेक्षा जर तव्यावर मिरची परतून घेतली तर त्याला एकदम स्मोकी असा गावरान फ्लेवर येतो। हा झणझणीत गावरान पद्धतीने मिरचीचा खरडा बनवण्यासाठी नाही मिक्सर ग्राइंडरची गरज आहे, नाही खलबत्त्याची। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा। तव्यावर फक्त 1 चमचा तेल टाकून त्यावर मिरच्या अशा थोड्याशा कट करून ॲड करा। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा शेंगदाणे ते ॲड केल्यानंतर थोडंसं जिरे ॲड करून त्याला हलवार हाताने परतून घ्यायचं। सगळीकडून इवन अशी फ्लेम लागल्यामुळे मिरच्या खूप छान अशा खरपूस खमंग भाजून निघतात। जर तुम्हाला एका उलथण्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करता येत नसेल, मिरच्या सामान खाली पडत असेल, तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा 2 स्पूनचा वापर करून छानपैकी फक्त 5 मिनिटं सर्व मिरच्या सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घ्या। ह्या ठिकाणी तुम्ही छानपैकी फ्रेश कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता। त्यालाच मिरची आणि लसूणसोबत थोडंसं तुम्ही असंच ड्राय रोस्ट करून घेऊ शकता। 5 मिनिटं व्यवस्थित मिरच्या खरपूस भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि परत त्याला 2 ते 3 मिनिटं असंच तव्यावर वाफून घ्यायचं। मीठ ॲड केल्यानंतर फक्त 2 मिनिटांमध्ये मिरच्या छानपैकी सॉफ्ट होतात आणि एका ग्लासच्या साहाय्याने आपण मिरच्या क्रश करून घ्यायच्या। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ग्लासचा जो बॉटम आहे तो आपण अशा प्रकारे दाबून दाबून मिरच्या व्यवस्थित क्रश करू शकतो। ह्या ठिकाणी नाही मिक्सर ग्राइंडर किंवा खलबत्ता वापरण्याची गरज आहे। अशा प्रकारचा खरडा जो आहे तो खाताना खूप जास्त खमंग लागतो आणि सर्वात महत्त्वाचं एकदम गावरान पद्धतीने बनून तयार होतो। जेव्हा मिरच्या आणि सर्व जिन्नस गरम असतात तेव्हा जर तुम्ही अशा प्रकारे मिक्स करून घेतले तर फार लवकर मिक्स होतात। अशा पद्धतीने बनवलेला खरडा खूपच खमंग लागतो। दुसरं म्हणजे जर तुमच्या हाताला ग्लास टोचत असेल वरच्या साईडनी तर तुम्ही ही दुसरी मेथड आहे ज्यामध्ये तुम्ही हात हा ग्लासच्या मध्ये ठेवून अशा पद्धतीने सुद्धा मिक्स करू शकता आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की खूप छान व्यवस्थित असा ओबडधोबड आपला मिरचीचा खरडा बनून तयार आहे। एकदम फाईन पेस्ट बनवण्याची बिलकुलही गरज नाही, कारण जो झणझणीत गावरान पद्धतीचा खरडा असतो त्यामध्ये अशाच पद्धतीचं टेक्स्चर असतं। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करू शकता। हा मिरचीचा खरडा तुम्ही 8 दिवस कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। एकदा तुम्ही नक्की तव्यावरती झणझणीत मिरचीचा खरडा बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। एन्जॉय।